आत्तापर्यंत जवळजवळ 30% भाग हा सगळ्या बिल्डिंग झाल्या. आता हा 70% भाग हा शेती राहिली नाही. शेती करायची म्हटलं तर आता इथं दिवसभर एखादा माणूस येऊन मला जरी खाली वावरात यायचं म्हटलं तरी एखादा जोडीदार आणायला लागतो. अशी परिस्थिती इथं बिबटे दिवसा फिरतात. कोटी रुपये यांना निधी आला होता तर गावात कुठंतरी असं काम तर दिसलं पाहिजे. 150 कोटी वॉट अ जोक. मी सौरभ शिंदे आपल्या पॉडकास्टमध्ये सर्व मतदारांचे मी स्वागत करतो. थेट प्रभाग क्रमांक 5 मध्ये आलोय. आपण येथील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की हवा कोणाची आहे. तर आपल्या समवेत एक शेतकरी दादा आहे. दादा नमस्कार. 5 नंबर हा आमचा मतदार संघ आहे. या बांधापासून तर जी हायवे रोड आहे इथून जर बघितलं तर सगळं वार्ड दिसतोय आमचा 5 नंबर प्रभाग. मी आता सेंटरला आहे. ही शेती आहे माझी. आता गहू केलाय. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे, सकाळी 10 वाजल्याशिवाय आम्हाला वावरात येता येत नाही. सगळा ऊस आहे. इथं बिबटे आहेत. संध्याकाळी 5:30 वाजता घरी जायला लागते. रात्रीची लाईट असते. पाणी भरायला अडचणी निर्माण होतात. आणि दुसरा एक विषय असा आहे की आज वावरात यायचं म्हटलं तर कुठं रस्ते नाही, कुठं ड्रेनेज लाईन नाही गेलेले. ह्या ज्या सोसायट्या झाल्या आहेत त्यांच्या ड्रेनेज लाईन ह्या सगळ्या खर्डी नाल्यामध्ये सोडायला पाहिजे. भागात गेले 40 वर्ष दिलीप वळसे पाटील आहेत इथं आमदार. या हायवे रोडपासून कॉर्नरपर्यंत दिलीप वळसे पाटलांचं 40 वर्षात काहीच काम नाही. हे आता एक झालं इथं भक्तिमायामध्ये एक सभा मंडप बांधून दिलाय त्यांनी. बाकी इथं तर मला तर 40 वर्षात मी आता माझं वय 42 आहे. माझ्या जन्मापासून तरी मला काही इथं काही काम केलेलं दिसलेलं नाही. 30% तर डेव्हलपमेंट झालेली आहे, 70% डेव्हलपमेंट राहिलेली आहे. इथं सगळ्यात महत्त्वाचं लाईट, ड्रेनेज लाईन आणि रस्ते हे या वार्डामध्ये पाहिजे आम्हाला. आता खानदेशी वस्तीपासून स्मशानभूमी आमची जवळजवळ 2 किलोमीटर आहे. आम्ही पायी जातो. तिथं स्मशानभूमीची आज परिस्थिती जर पाहिली तर तिथं क्रियाला गेलो किंवा दुसरा विधी करायला गेलो तर तिथं आंघोळीची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे. आज तिथं जे बांधकाम चाललंय त्याचा ठेकेदार कोण आहे? ते काम घेणार याच्या नावावर शेवटी मीच काम करणार, अशी यांची परिस्थिती. नवीन चेहरा पाहिजे आता की बाबा तो काहीतरी करू शकतो. नाही तर हे काय वर्षानुवर्ष तेच चाललंय, तेच बघायचं, तेच करायचं. आणि आता सगळे आता काही 4थी 5वी पर्यंत शिक्षण नाही झालेले, सगळे कमीत कमी 10वी 12वीच्या वर सगळे गेलेले आहेत. त्यांनी विचार करायला पाहिजे बाबा आपल्याला आता तोच द्यायचा का नवीन द्यायचा आहे. नवीन चेहरा आला त्याला काहीतरी कल्पना सुचतील, तो काहीतरी करेल. इथून मागं देऊन पाहिलंय ना आम्ही. इथून मागं जो उमेदवार होते इथून मागं आम्ही मग सगळ्या पक्षांची कामं केलीत आम्ही. हा आला का मी हे करून देतो, तो आला का मी हे करून देतो. कोणी काही केलेलं नाही. त्यामुळं आता इथं किरण भाऊ खानदेशी आमचा इथंच राहतो. चांगला आहे, तो सुशिक्षित आहे, त्याला आम्ही संधी देणार.